ही तुमची सगळी गर्दी पाहिली की दादांनी ओतूरला ज्यावेळेस स्वखर्चातून कुस्तीचा आखाडा बांधला, त्या आखाड्याचं उद्घाटन करायला राज ठाकरे साहेब आले होते। मी त्यांच्या समवेत चालत येत होतो। राज ठाकरेंची त्यावेळेची प्रतिक्रिया अशी होती की मी महाराष्ट्रभर फिरत असतो, वेगवेगळ्या राज्यात सुद्धा काही प्रचार सभेच्या माध्यमातून गेलेलो आहे, पण जुन्नर एवढं प्रेम मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही। एवढं प्रेम त्या त्यांचं ते वाक्य होतं। आज देखील त्या ठिकाणी अशी काही भव्य घोषणा करणार आहे की सगळ्या तालुक्याला, राज्याला, जिल्ह्याला, देशामध्ये काहीतरी होईल, काहीतरी करायचंय, ही खुणगाठ मनाशी बांधली। आपण अनेक आमदार पाहिले, पण किल्ले शिवनेरीचा आमदार सुरुवातीपासून ज्यांचं वाक्य तोंडामध्ये आहे ना, हा महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे। कारण त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये ज्यावेळेस भाषण संपवायचं असेल किंवा सुरू करायचं असेल, किल्ले शिवनेरीचा आमदार म्हणून त्यांचं वाक्य त्या ठिकाणी मावळा म्हणून असतं। समाधान वाटतं। आजचा वाढदिवस कोण कुठल्या पक्षाचं आहे मला माहिती नाही, पण मला एक माहिती आहे की ओतूरमध्ये जे देखणं त्या ठिकाणी आखाडा उभा केला, त्यावेळेस मी स्टेडियम मध्ये सांगितलं होतं की छत्रपती शाहू महाराज रोमला गेले, राजा कसा असावा, राज्यकर्ता कसा असावा। इंग्रजांच्या सत्तेत सुद्धा त्या ठिकाणी ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज रोमला गेले, त्यांनी तिथला अनेक परिसर पाहिला, अनेक मैदान पाहिलं, आणि त्या दिवशी त्यांनी खुणगाठ बांधली की सत्ता जरी इंग्रजांची असेल तर कोल्हापूरला त्या ठिकाणी शाहू खासबाग मैदान बांधलं, तुम्ही कधी जाऊन पहा। या देशातला कुठला अनेक कुस्त्या केल्या, अनेक आखाडले, एक लाल मातीतला पहिलवान आहे, म्हणून दादाला शुभेच्छा देण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि आज दादाचा सगळ्यांचा दादांच्या बद्दल आपल्याला स्वाभिमान वाटावा, अशी ते घोषणा आज आपल्याला करणार आहे। इथं त्यांच्या मुखातून त्या गोष्टी येणार आहे। पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की छत्रपतींचा पुतळा उभा करायचा आहे। जिथं आपण जन्माला आलो त्या भूमीबद्दल आपल्याला कायम अभिमान असतो। यशवंतराव चव्हाणांनी त्या ठिकाणी पहिली सभा त्यांनी आणि पहिली मीटिंग राज्याची ही खरं तर त्या ठिकाणी शिवनेरीवरती, अंगावरती रोमांच उभरावं अशा पद्धतीचा पोवाडा तुम्ही सगळ्या मंडळींनी म्हटलं, आणि म्हणून आज दादाला शुभेच्छा देण्यासाठी एवढ्यासाठीच मी आलेलो आहे। उद्या राजकीय गणित बदलतील, राजकीय गणित उद्या राजकारणात काय होईल ते व्हायलाच राहणार आहे। आज ते काय आमदार नाहीत, आज काय ते सत्तेत नाहीत। लोक त्यांना म्हणायची की स्वखर्चातून एखादा निधी, एखादी स्मशानभूमी, एखादा रस्ता, एखादी शाळा, वेगवेगळी कामं ते करायचे। त्यावेळेस तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये काही लोक वेगळी चर्चा करायची, पण पहा नियती कशी असते। आज सगळी सत्तेमध्ये आहेत, दादा त्या ठिकाणी सत्तेत नाहीये, आमदार नाहीये, पण या भूमीमध्ये माझा राजा जन्माला आला। अरे माझ्या राजामुळे माझी मान त्या ठिकाणी सन्मानाने उभी राहते, ताट राहते। त्या राजाबद्दल मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी मनामध्ये त्या ठिकाणी एखादी गोष्ट उभी करायची, संकल्प करायचा आहे। आणि म्हणून शरददादांनी स्वतःशीच विचार केला आणि ठरवलं, ज्या मातीमधून आपण जन्माला आलो त्या मातीचं काहीतरी आपण देणं लागतो।
आपण काहीतरी तिचं देणं लागतो ही भावना मनाशी ठेवून त्यांनी त्यांच्या खिशाचा विचार न करता आपल्या राजाचं जगातलं सगळ्यात मोठं या ठिकाणी मूर्ती उभी करायची ठरवलेलं आहे, पुतळा उभा करायचा ठरवलेला आहे. आता मला माहित नाही ते कसे करणार आहेत, पण मला एक माहिती आहे की शरद सोनवणेंनी जे ठरवलं ना ते केल्याशिवाय राहत नाही. हा पण इतिहास आहे. राज्यातून, तालुक्यातून, देशातून, परदेशातून, कारण जुन्नरची माणसं सगळी जगामध्ये पेरलेली आहेत. माझ्या राजासाठी मला काहीतरी करायचं आहे, मला माझ्या राज्यासाठी काहीतरी द्यायचं, योगदान द्यायचं, पानं सांगायची नाही. पण तुम्ही ठरवलेला संकल्प आहे, तुम्ही छत्रपतींचं शिल्प उभं करत आहे. अरे आम्ही पण जातीचे मावळे आहोत, तुम्ही आम्हाला सांगा. आणि आमचंही बरं आहे, असं काय नाही की आमच्याकडे काय नाही, हाय आमच्याकडे बरं आहे. शेवट काय देवीचंच घ्यायचे आणि देवीलाच वावळायचे, त्याला काय घ्यायचं. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आमच्याकडे बी इंडस्ट्री आहे, आमचे खिसे बी चांगले आहेत. तुम्ही फक्त आवाज टाका, कुठल्या पुढाऱ्याकडे जाऊ नका. तुमचा जो स्वभाव होता, सगळे पुढारी तपासून पाहिलेत कसे आहेत, काय करताय त्याला. तुम्ही काळजी करू नका दादा. जुन्नरकर तर कधी कमी पडणार नाही, पण कमी जर कधी तर तुम्हाला वाटलं की बाबा अमुक अमुक करायचे, आमची परिस्थिती मी जरा वेगळा गडी, मी काय भावांच्या प्रॉपर्टीत राहत नाही, मी ते ना आम्ही एकत्रच आहे, पण आपलं बरं आहे. तुम्ही फक्त आवाज द्या. या शिवनेरीसाठी लागेल ती किंमत मोजायची तयारी आमच्या सगळ्या तरुणांची. अरे एक एक मावळा लाख मोलाचा आहे, त्याची किंमत तुम्ही पैशात करू शकत नाही. दादा तुम्ही चांगलं काम करतात, तुम्हाला दीर्घायुष्य लाभणारच आहे. तुमच्या मनामध्ये जो संकल्प आहे शिल्पाचा, तो शिल्पाचा संकल्प तुम्ही ज्या वेळेस पूर्ण करणार आहेत त्यावेळेस महाराष्ट्रातल्या चांद्यापासून एक एक मावळा येऊन या ठिकाणी तुमच्या आहे, एवढंच तुम्हाला मी सांगतो. कारण घेणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात द्यावे. दादा तुम्ही राजासाठी करतात, आमच्या बापासाठी करतात, आमच्या मालकासाठी करतात, आमच्या छत्रपतीसाठी करतात. तुमच्यासाठी आम्ही सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवू. सगळे मावळे तुम्ही पैलवानांच्या आधारवर झालात. तुम्ही त्या ठिकाणी छत्रपतींचं एक शिल्प उभं करण्याचा संकल्प उभा केलेला आहे. आणि म्हणून काल आपण कुणाला मदत केली, राजकारण काय झालं, कोण कुठं गेलं, कोण कसे गेले, त्याची अजिबात काळजी करू नका. कारण तुम्ही, मला असं वाटतं ईडीला इन्कम टॅक्सला भेट नाही, कारण हा माणूस जरा निबारच दिसतोय मला थोडा. एवढा संकल्प करणं सोपं नाही तर लय 7.5 माग लागले असते. पण हाय घडी मजबूत आहे, देखणं आहे, अडचण नाही काय. आणि म्हणून मला असं वाटतं की दादा तुमच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी तर मी आलेलोच आहे, पण तुम्ही पैलवानांसाठी ज्या ओतूरमध्ये जे स्टेडियम उभं केलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि ज्या ठिकाणी छत्रपतींचं संकल्प शिल्प तुम्ही उभं करणार आहात दादा, त्याच्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा. तुम्ही तुमचं काम करा, जिथं जिथं कमी पडेल खारीचा वाटा का होईना, पण हा मंगलदास बांधल आपल्या सगळ्या मायबापांच्या जीवावर एवढंच सांगतो की जिथं कमी पडेल तिथं आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू. पुन्हा एकदा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुम्ही शतायुष्य व्हा. तुमच्या राजकारणामध्ये तुम्ही जे संकल्प केलेला आहे तो संकल्प सिद्धीच जाओ, अशा पद्धतीच्या शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. आणि छत्रपतीच्या नावाने 2 आपण घोषणा देऊ. तुम्ही त्याच्या पुढे त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी थोडासाच का होईना पण पोडा त्या ठिकाणी म्हणायचा आहे. आणि आपण आपल्या दादासाठी दोन्ही हात वर करून, ज्याने आपल्यासाठी केलं, अरे ज्याने आपल्या बापासाठी केलं, ज्याने आपल्या राजासाठी केलं, ज्याने ज्या प्रजेसाठी केलं, त्याच्यासाठी आपण दायित्व म्हणून आपणही त्या ठिकाणी दादाला पाठिंबा देऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जोरात जोरात जुन्नरचा आवाज पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज की जय 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 भवानी. हर 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 जय भवानी, जय भवानी. धन्यवाद.